पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू असल्याने खेड तालुक्यातील भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक भरले असून कळमोडी व चासकमान धरणामधून विसर्ग सुरू आहे। या दोन्ही धरणातील जलसाठा कमालीचा उंचावल्याने पाटबंधारे विभागाला पुढील 2.5 महिने धरण सुरक्षितता व पूरस्थिती यांचा समन्वय ठेवण्याची कसरत करावी लागणार आहे। पावसाळ्याला सुरुवात होण्याआधीच दाखल झालेला पाऊस मध्यंतरी काही दिवसांचा अपवाद वगळता सातत्याने कोसळत आहे। काही दिवसांपासून सूर्यदर्शनही घडलेले नाही। मंगळवारी देखील धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिला। धरण परिचालन सूचीनुसार पावसाळ्यात कोणत्या महिन्यात किती जलसाठा असावा हे निश्चित असते। त्यानुसार अतिरिक्त पाणी मोठ्या प्रमाणात सोडावे लागत आहे। एरवी ही प्रक्रिया हंगामाच्या अखेरीस घडते, तेव्हा धरणे भरण्याच्या स्थितीत असतात। यंदा मात्र ती सुरुवातीला झाल्यामुळे पाटबंधारे विभागाला पुढील काळात अधिक सतर्कता बाळगावी लागणार आहे, कारण प्रमुख धरणे तांत्रिकदृष्ट्या भरण्याच्या स्थितीत आहेत। धरणात अकस्मात येणारे पाणी साठवण्यासाठी फारशी जागा नाही। पुढील काळात धरण सुरक्षित राखून पाणी सोडण्याच्या काटेकोरपणे नियोजनावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे। धरणाखालील भागात पूरस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे।